हॅलो गाईस मेन्यू ब्लॉग. तर आज आपण मोठा बॉक्स आणलाय. हा बघा गाईस, माझ्या आपण मोठासा बॉक्स खोलणार आहे. त्याच्यापेक्षा एक आपल्याला काहीतरी दिलंय डेंजरसचं. ते बघूया 99 डेंजरसचं. बघा गाईस, 99 डेंजरस. हे खोलायची आधी लाईक आणि सबस्क्राईब करा. तू लाईक आणि सबस्क्राईब. असं पण दिसतं. असं आहे ते. मला मस्त पैकी खोलूया. बाप्पाचं बघायला याच्यात कसं आउटडेटेड व्हायला आलं की त्याच्या आधी ते तेल लावून उठून टाकतात. असं असतं. कारण हे सगळं काढलं मी. मग सगळं लावून मिळतं तुम्हाला. मग गाईस आपण बरोबर ठेवलंय. तर गाईस हे आहे आपलं बाप्पाचं. ह्याला अजिबात काही करायचं नसतं आणि काय फेकायचं नसतं. हे बाप्पाचं असतं आणि याला ह्याचा वास घ्यायचा नसतो. असं असतं. आणि हे पण ही बत्ती आहेत. हे लावायचे असतात आपल्या बाप्पासाठी. आणि हे पण त्याच्यासाठी आहे. बस ह्याला एकदा खोलून बघूया काय आहे ह्याच्यात. पाणी घालून पटकन पोळी भरून तुमची बाजूला काढून ठेवला. बरं भाजी बिजी कोणी पाहिजे आहे. नारळ 50-50 रुपये नारळ आहे. काय नाही एक काकडी त्याच्यात पटकन घालून द्यायची. आणि मग आता पावभाजीमध्ये सुद्धा भाजी एक प्याल्यावर ठेव आणि त्या प्याल्याला तुझ्याजवळ एक प्याला पाणी होत आणि दे बघून त्याच्यात तिखट मीठ टाक. आई फोडते तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करा. ते काय कधीचे ठेवले प्लॅस्टिकचे ते सांगते आणायचे ते तिथेच राहिले. ते परवा बाबूच्या डब्यात मी डबे घालून दिले होते पण परत बाबू इथे राहिला ना म्हणून त्याचे काढावे लागले. नाही मी कधी मी घ्यायला आमच्याकडे डबे नको हे आहे शेत. त्याला सांगायचं घासून द्या म्हणून. बघा हे आहे आपलं. हे पण बाप्पाला ठेवायचं असतं म्हणून याच्या वर ठेवतोय. आणि हे पण ठेवायचं असतं. त्याला काय करायचंय ते काय खरडवायचंय म्हणून झालं. आपण हे फोडायला घेतलं. मी त्या दिवशी तुझे काढून ठेवलेले पण बाबूचा डबा त्यात मिक्स केला होता वॉटर बॉटल आणि नंतर दुसरे बाबू राहिले ना परत. मग मी ती काढले ते राहिले ते राहिलेच ते मला पण लक्षात नाही बट्टी जवळ द्यायची पाठवून कधी त्या दिवशी घेऊन पटकन दिलेली. आता 8 वेळा बट्टी देते पाठवून. काय तुला बघा ठोकून काढते आता आपली सगळ्यात मस्त आजी. माझी डब्याचा सेटल बघायचा. डब्याचा सेटल बघायचा. हा का
भावाला भाऊबीजेला सांगायचं ते डबे गाईस लवकर जे गाडीपर्यंत बारक्या आपण मोठ्या डब्यामध्ये हे बघूया. दिला तरी चालेल. एका भाऊबीजेला ये, एका ह्याला पण ठीक आहे. असं पूर्वीची माणसं अशीच करायची, तांबे पेले. गाईस ह्याला काय नाही, ह्याला तोपर्यंत खोलूया. ही माझ्या भावाने दिली म्हणून. माझ्याकडे अजून कितीची आहे भाऊबीजेची माहिती. कोणी कोणी दिलेली असतात ना. आता नुसते ग्लास सेट दिला तरी तेवढी तुमची 6 ग्लास झाली असं. मग तेवढं ते हे होतं, मग वाटतं. मग असं डबे घालून मी कसं एवढे माणसाला काही डबे हे काय उपयोगी असतात, भिन्न असतात घरात संसार असतात. ते काय फुकट जात नाही. छोटे घेते अगदी छोट्या डब्यापासून घ्यायचे, सुंदर वाटतात. मोठ्या 1 किलोच्या 2 किलोच्या डब्यापासून छोट्या 100 घ्यायचं. गाईस आई फोडते गाईस मिस काढलं पूर्ण. हेच मी आणलं होते. संगीतच्या बाजूला विचारते की दोघं भाजी आणि त्याचा गाईस ही छोटीशी प्लेट आहे आणि हे बाप्पाचं द्यायला आहे 3 काहीतरी. मग ती काय मुलगा करत बसायला लागतं, ती काम करायची. काय आपल्या घरात कोण पुरुष आहे, ती काही एकटी आली तरी पटकन हे करू शकते ना. असं आहे. चल दाखवतो सगळं. समाधान नाही होत. देवघराचा आणि ह्याचा काढते किचनचा, म्हणजे का पारोसा कचरा तिथे जेवण जेवलं तिथे पूजा करून. म्हणजे इकडे मग मी आता आज कचरा आज मी परत सगळा कचरा काढला. मग मला मग मी उद्या परवा काढत नाही, मला भेटत नाही पडते. पण ते मग माझ्या मनाला पडत नाही. काय वाटतं ते पारोसा कचरा ते पैसे बघा सगळं. हे बाप्पाला लावायचं असतं मोठस. आणि हे पण हे रोल्स आहे, हे पण बाप्पाला लावायचं असतं. आणि हे आहे सगळं. हे मला दाखवायचं बाप्पासाठी आणि देऊ शकतो. हे उदबत्ती हे सगळं. काय टाकून ती काय करते आपण परत भरतोय. कशाला दाखवले तुझ्या कानावरून एवढ्या खात्याकडे केवढं केलं त्याने आपल्या इथे काढायचं नाही, काढलं नाही. त्याला म्हटलं होतं बरं झालं तुम्ही काढता काय कोणतं असं ते काय आपण बोलू कुठे काढतो मला मजा आहे काढून येतो, तुम्हाला त्रास होत नाही. मग थोडंसं आपल्याकडे आलेलं त्या काढण्याचं गरजेचं नाही. आपलं ओढून बरं झालं या काढल्या काढून होतो म्हटलं तिला काढण्याच्या काय करताय पण तिला काय अर्थ केली ते काम घेऊन चालली आहे ना. येऊन दाखवून गेली ना काढा तो तुझ्यापासून काढतो चाललंय गणपती. हो तिथे म्हणते म्हणतो आम्हाला इथे गणपतीची कामं असतात ना ते आम्हाला वेळ नाही मिळणार आताच कळत नाही ते टाकला त्याला सांगू होता काही टेन्शन होत नाही. बघा कधी येतील त्यावर नाटक आहे काय ते काय सांगायचं मला तेव्हा नाही सकाळला म्हणजे इतकं सकाळला त्याने चपात्या रोज रोज खायला मला चपाती पण भाजायला बघत नाही. इतकी माझी कधीच येईल काहीच माहिती नाही काहीतरी काय यायला नको वाटलं रे गाईस. आता मी त्या ह्याला विचारलं त्याच्याकडे भाकऱ्या बिकऱ्या सगळं चपात्या रेडीमेड मिळते एक तर ऑर्डर द्यायची होते पण